सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मंत्री दादाजी भुसे तसेच भाजपाच्या तिन्ही आमदारांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत चर्चा करून निवेदन दिले। याच पार्श्वभूमीवर सर्वच पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कठोर पावले उचलत ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे। आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 पासून जेल रोड भागातील सर्वच हातगाड्यांवर दारू पिणाऱ्यांवर नाशिक रोड पोलिसांनी कारवाई करत चांगलाच धडा शिकवला आहे। जेल रोड परिसरातील चरणदास मार्केट, सैलानी बाबा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवाजीनगर, जेल रोड, पाण्याची टाकी, गोरेवाडी व इतर भागात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून टवाळखोर तसेच ट्रिपल सीट चाकी चालकांना चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली आहे। शहरातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीत विविध गंभीर गुन्हे घडत असल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी ही विशेष मोहीम राबवत वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी ही मोहीम राबवली। सदरची कारवाई रोज चालणार असल्याची माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। जागर जनस्थान करता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।